Hello my dear students. Today we are going to study cube and cube roots. तर आपल्याला बाळांनो क्यूब अँड क्यूब रूट्सचा स्टडी करायचा. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात घन आणि घनमूळ. ओके, आता बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्यूब. आता क्यूब म्हणजे काय ते पहिलं समजून घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्यूब. क्यूब म्हणजेच काय बाळांनो बघा, इफ अ नंबर इज मल्टिप्लाइड 3 टाइम्स बाय इटसेल्फ दॅट इज क्यूब. म्हणजेच बघा सपोज इथे 5 दिला आणि 5 चा क्यूब लिहिला असा, तर काय होणार आहे 5 चा क्यूब म्हणजे 5 चा 3 टाइम्स प्रॉडक्ट 5 into 5 into 5. बघा 5 चा क्यूब इज इक्वल्स टू 5 into 5 into 5 3 टाइम्स दॅट इज क्यूब. देन हियर 5 5 चा 25 25 5 चा 125. दॅट मीन्स क्यूब ऑफ 5 is 125. आलं का लक्षात क्यूब कसं काढलं आपण. सपोज हियर -4 इज गिवन अँड इट्स क्यूब लाईक दिस. -4 चा क्यूब केला मग काही बघा -4 into -4 into -4 दॅट मीन्स वी विल टेक हियर 3 टाइम्स 1 2 3 टाइम्स. -4 चा क्यूब म्हणजे 1 2 3 टाइम्स आला -4. आता बघा 4 4 चा 16. त्याचं कसं येईल बघा मायनस इंटू मायनस प्लस. मायनस इंटू मायनस काय असतं प्लस. मग 4 4 चा 16 आणि आता इंटू हा -4 जसाच्या तसा. आता बघा बरं का, आता हे प्लस इंटू मायनस मायनस, हे काय मायनस इंटू मायनस प्लस, याचं प्लस झालं आणि हा मायनस तसाच. आता प्लस 16 इंटू -4 प्लस इंटू मायनस मायनस आणि 16 4 चा 64. येते लक्षात. म्हणजेच एक गोष्ट कळली का तुम्हाला, तर क्यूब ऑफ पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्याचा क्यूब पॉझिटिव्ह आला, हा निगेटिव्ह नंबर आहे त्याचा क्यूब निगेटिव्ह आला. म्हणजे आपण दोन इथे रूल्स लिहिणार आहोत आणि ते तुम्ही व्यवस्थित लर्न करून ठेवायचे. द क्यूब ऑफ किंवा क्यूब ऑफ म्हटलं तरी चालेल. द क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर, द क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब काय असतो पॉझिटिव्ह. सेकंड, द क्यूब ऑफ नेगेटिव्ह नंबर, क्यूब ऑफ इथे तुम्हीच बघितलंय बघा, पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह नंबरचा क्यूब नेगेटिव्ह. द क्यूब ऑफ नेगेटिव्ह नंबर इज नेगेटिव्ह असं लिहू शकतो याला, किंवा इथे नेगेटिव्ह नंबरचा क्यूब नेगेटिव्ह. आले का बाळांनो लक्षात. मग आता हे तुम्हाला कळलं, पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब केला पॉझिटिव्ह नंबर आला, नेगेटिव्ह नंबरचा क्यूब केला नेगेटिव्ह नंबर आला. आता आणखी एक गोष्ट बघा, सपोज मी इथे लिहिलं 0.2, हा फ्रॅक्शन लिहिला बघा. मी काय घेतला 0.2 फ्रॅक्शन मध्ये आणि ह्याचा क्यूब केला आपण असा. मग क्यूब जर केला तर इथे काय येईल बघा 0.2 into 0.2 into 0.2 3 वेळा. क्यूब म्हणजेच 1 2 3 टाइम्स. ओके, आता बघा, आता 0.2 into 0.2 2 2 चा 4. पण इथं डेसिमल बघा, ह्याचा एक आणि ह्याचं एक घर, म्हणजे इथं काय 0.04. इथं एक घर इथे एक घर, म्हणजेच हे एक आणि दोन घर झाले. आणि इंटू 0.2 तसाच. आता बघा 4 2 चा 8 मल्टिप्लिकेशन, आणि इथलं बघा हे एक दोन घर आणि हे 3 घर, म्हणजे याच्याकडे 3 घर जायचं इथे. म्हणजे पहिलं दुसरं तिसरं घर आणि इथे असं. म्हणजेच इथे जर एक डेसिमल असेल, एकच डेसिमल पॉइंट असेल, त्याचं जर क्यूब केला तर त्या क्यूब मध्ये 3 डेसिमल पॉइंट येतात. म्हणजे किती टाइम्स झालं 3 टाइम्स. येते का लक्षात बघा. किंवा सरळ तुम्ही इथे मोजू शकता. हे पहा 2 2 चा 4 4 2 चा 8, सरळ 8 आलं. आणि हे घर मोजा, एक घर हे दुसरं घर हे तिसरं घर, 3 घर आहेत बघा डेसिमल. हे एक घर आणि हे एक घर, हे 3 घर इथे द्यायचे. म्हणजे 1 2 3 आणि इथे डेसिमल दिला. आलं लक्षात. आता बघा सपोज तुम्हाला आता मी आणखी एक एक्झाम्पल देतो. इथे 0.04 आणि आता ह्याचा क्यूब करतो आपण. बघा बरं का, काही जणांना हे कळणार नाही. 0.4 चा क्यूब इथे 0.04 पहिल्यांदा, 0.04 हे दुसरं सेकंड आणि तिसरं बघा 0.04 असं आलं. आता आपण सरळ काय करणार, इथे त्यांचा प्रॉडक्ट करून घेणार. म्हणजे बघा 4 4 चा 16 16 4 चा 64.
4 चौक 16, 16 चौक 64. ओके, आता 64 जे आले ते मी इथे लिहितोय 64. आता डेसिमल किती ऍडजस्ट करायचे बघा. हे दोन घर आहेत बघा पॉईंटचे इकडचे, मग हे एक आणि हे दोन घर, इथे हे दोन घर, हे दोन आणि हे दोन, 4 घर आणि हे 2 घर म्हणजे 6. मग 6 घर इथे कसे ऍडजस्ट करणार बघा. इथं तर 2च घर आहेत, मग 4 घर लागतात आणखी, म्हणजे आणखी इथे 4 झिरो द्या. 1 2 3 4 आणि मग इथे पॉईंट द्यायचा. या झिरोला काही महत्व नाही हा इकडच्या, ते पॉईंट. म्हणजे बघा किती घर झाले बघा. 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे हे 2 2 2 हे 6 घर इथे ऍडजस्ट केले 6 घर. पण एक गोष्ट कळली का तुम्हाला, ज्यावेळेस इथे एकच डेसिमल होता त्याच्या क्यूब मध्ये 3 डेसिमल आले. इथे 2 डेसिमल होते बघा, ह्याच्या क्यूब मध्ये 6 डेसिमल आले. म्हणजे ह्याच्या 3 पट घडतंय, 3 पट. क्यूब असल्यामुळे तिप्पट, 3 टाइम्स. म्हणजे 0.2 चा क्यूब केला तर 3 घर, ह्याचा क्यूब केला इथे 2 हे घर होते, त्याचा क्यूब केल्यावरती 6 घर आले. म्हणजेच इथे काय म्हणू शकतो आपण, तिसरा रूल बघा. द क्यूब ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल्स टू, किंवा नंबर ऑफ असं म्हणू शकतो आपण, नंबर ऑफ, एक मिनिट हा, इथं असं करूया आपण. द नंबर ऑफ decimal places in cube number that is equals to 3 times number of decimal places in a number. मग ते कसं बघा, पहिल्यामध्ये किती होते 0.2 मध्ये, आता हे आपण असं घेऊ 0.2 मध्ये एक डेसिमल प्लेस, एक डेसिमल प्लेस इज इक्वल्स टू, आता 3 × 1 म्हणजेच 3 decimal places in 0.008. बघा 0.2 मध्ये एकच डेसिमल प्लेस होते, इथं एक डेसिमल प्लेस, तर त्याच्या क्यूब मध्ये 0.2 मध्ये, सॉरी इथं असं लिहायचं आपल्याला, कसं सांगता येईल बरं आपल्याला, हे अगदी इझी ते, फक्त तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे नेमकं काय. द नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन अ क्यूब नंबर, म्हणजेच काय की क्यूब नंबर मध्ये मी उलट लिहिलं, ह्याच्या थोडंसं समजून हे पहा. मला हे सांगायचंय एक डेसिमल असेल तर त्याच्यामध्ये 3 डेसिमल, 0.2 मध्ये एक डेसिमल प्लेस, तर 3 × 1 म्हणजे 3 डेसिमल प्लेसेस इन 0.008. ऍक्च्युली हे जे मी लिहिलंय ना, हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी लिहिलं, नियम असा सांगतोय बघा. खूप सिंपल आहे, तुम्हाला हे पाठ करण्याची गरज नाही, फक्त समजून घ्यायला. एकदा तुम्हाला कळलं की ते इझी वाटेल एकदम, फक्त ते लिहिल्यामुळे तुम्हाला थोडंसं आता कन्फ्युजन वाटेल. एकदा बघा, इथे जर एक घर असेल बघा 0.2 चं एकच घर, तर त्याच्या क्यूब मध्ये म्हणजे उत्तरात जे हे येतं त्याला किती घर, 3 घराचे 3 पट करायचे. 3 टाइम्स म्हटलं मी, 3 × 3 टाइम्स हे, म्हणजे 3 × 1, इथे एक घर होतं म्हणजे 3 × 1 म्हणजे त्याच्या उत्तरामध्ये 3 घर आले. असं कळतंय का बघा. आता इथे बघा 0.04 हे किती घर आहेत, 1 2 2 घर, त्याचा क्यूब 0.04 चा क्यूब जर म्हटलं तर मग बघा आता ह्याचा क्यूब केला 4 4 4 हे 3 वेळेस आले, त्यांचा प्रॉडक्ट केला तर 4 4 चा 16 16 4 चा 64, हे तर क्लिअर झालं 64. पण आता इथे घर किती आहेत, 2, हे 2 घर बघा, मग त्याच्या तिप्पट जायचं, 2 घराच्या तिप्पट, मग 2 घराच्या तिप्पट म्हणजे 2 3 चा 6 म्हणजे 6 प्लेसेस. मग बघा ना 1 2 3 4 5 6 प्लेसेस आलं. जमेल सर्वांना? हा, हे जर तुम्हाला नसेल कळत तर हे सोडून द्या. एवढं बघा लक्षात आलंय का. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन अ क्यूब नंबर. क्यूब नंबर म्हणजे ज्याचा क्यूब केला, हा क्यूब नंबर मध्ये किती घर आहेत ते.
इज इक्वल टू 3 इंटू नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन अ नंबर. म्हणजे या नंबर मध्ये म्हणजे 3 इंटू ह्याच्यात किती एक घर म्हणजे इथं कसं येईल 3 इंटू एक घर दॅट इज इक्वल टू 3 घर असं. ओके इथे 2 घर ह्याच्या तिप्पट जायचं 2 घराच्या तिप्पट बेत्रिक 6 घर म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 म्हणजे जेवढे त्या क्यूब नंबर मध्ये घर आहेत ह्या नंबर मध्ये 6 घर आहेत. तर या नंबर मध्ये जर 6 घर असतील हे टोटल क्यूब नंबर मध्ये बघा काय म्हटलंय क्यूब नंबर. या क्यूब नंबर मध्ये घर किती आहेत 6 दॅट इज इक्वल टू 3 इंटू नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन अ नंबर. तर 3 इंटू हा फॉर्म्युला 3 इंटू तर त्या नंबर मध्ये किती होते घर 2 घर हे 2 घर 3 टू जा हे 6 झालं 6 इक्वल टू 6. कळलं का आता खूप सिंपल आहे. इथे 2 घर एक घर असेल ह्याच्यात 3 घर येतील. इथं 2 घर असतील ह्याच्यात 6 घर येतील बेत्रिक 6. इथं जर 3 घर असतील 1 2 3 तर त्याच्या उत्तरामध्ये किती येतील 3 त्रिक 9 म्हणजे 9 घर येतील. इथे जर 4 घर असतील बघा असं 1 2 3 आणि हे 4 बघा 1 2 3 4 किती घर झाले 4 घर. आता कोण सांगतो बरं ह्याच्या क्यूब मध्ये किती घर येतील. आता तुम्हाला कळेल लगेच बघा. पहिलं तर 5 चा क्यूब करून घ्यायचा म्हणजेच बघा 0.0005 इंटू 0.0005 इंटू 0.0005 असं आलं बघा. म्हणजे किती घर झाले हे 4 4 4 असे ह्याच 3 वेळेस प्रॉडक्ट असं लिहिलं. आपला नियम काय सांगतो इथं जेवढे घर आहे त्याच्या 3 पट तिकडे घर ऍडजस्ट करायचे. पहिला आता बघा 5 5 चा 25 25 5 चा 125 इथे आलं 125. आता इथं घर बघा किती 1 2 3 4 4 घर. इथं जर 4 घर असतील तर त्याची तिप्पट करायची 4 घराची तिप्पट किती झाली 4 त्रिक 12 म्हणजे 12 घर द्यायची. इथे बघा 1 2 3 झालं. आता 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि मग इकडे 0 द्यायचं असं. म्हणजेच बघा हे किती घर झाले 12 घर. इथं किती होते 4 घर त्याच्या तिप्पट इथं 12 घर. सिंपल. म्हणजे जेवढे घर किंवा जेवढे डेसिमल प्लेसेस इकडे असतील त्याचा क्यूब करतोय आपण ज्या नंबरचा तर त्याचा क्यूब केल्यानंतर त्याच्या 3 पट घर इकडे तयार होतात त्याच्या आन्सर मध्ये. आलं लक्षात. हा हे नंबर त्याचा क्यूब केला तर हा क्यूब झालेला नंबर म्हणजे आन्सर त्याचा ह्याचा क्यूब हा आहे. कळलं का मग. आता सिंपल गोष्ट तुम्हाला कळली बघा. पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब जर केला तर पॉझिटिव्ह नंबर येतो. निगेटिव्ह नंबरचा क्यूब केला निगेटिव्ह नंबर येतो. ओके आता हे झालं 2. आता तिसरं काय की जर ह्या ठिकाणी एक घर असेल तर त्याच्या 3 पट इकडे घर येतात क्यूब मध्ये डेसिमल प्लेसेस. एक डेसिमल प्लेस असेल तर 3 डेसिमल प्लेस येतील. इथे जर 2 असतील त्याचे 3 पट म्हणजे बेत्रिक 6 घर येतील. इथे जर 4 घर असतील 1 2 3 4 तर 4 चे इकडे 12 घर 4 त्रिक 12 असं. इथे जर 3 घर असतील 3 त्रिक 9 इकडे 9 घर ऍडजस्ट करावं लागतील. ओके कळलं का सर्वांना. आता बघा हे झालं याचा बेसिक पार्ट. आता ह्याचा क्यूब हा आहे बघा. ह्याचा क्यूब काय 5 चा क्यूब 125 म्हणजेच 120 ह्याचा क्यूब झाला हा. मग ह्याचा हा कोण ह्याचा जर हा क्यूब लागतो तर ह्याचा तो कोण लागतो तर ह्याचा हा क्यूब रूट लागतो. कळतंय का. ह्याचे आजोबा हे आहेत मग ह्यांचा हा कोण ह्यांचा नातू. आलं लक्षात. 5 चा क्यूब 125 क्यूब झाला हा. मग ह्या क्यूबचा हा कोण तर ह्याचा हा क्यूब रूट. मग इथे बघा ह्याचा क्यूब -4 चा क्यूब किती आहे -64 ह्याचा क्यूब हा आला. मग ह्याचा हा कोण तर ह्याचा क्यूब रूट हा आला असं. आता बघा ह्याचा 0.2 चा 0.2 चा क्यूब 0.008 ह्याचा क्यूब हा आहे. हा क्यूब आहे त्याचा. मग ह्याचा हा कोण तर ह्याचा हा क्यूब रूट. कळलं का मग सगळ्यांना. आता क्यूब आणि क्यूब रूटच्या कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्यात बघा. आता मला पुढे हे तुम्ही कॉपी करून घ्यायचं पटपट बाळांनो. खूप सिंपल आहे फक्त त्याची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हाला खूप सिंपल वाटेल. आता चला तर मग आपण क्यूब रूट काढणार आहोत. तर बाळांनो आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. आता क्वेश्चन मध्ये बघा. क्वेश्चन मध्ये आता काय दिलंय ते एकदा समजून घेऊया आपण. बघा फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ फॉलोइंग नंबर्स. आत्ताच तुम्हाला मी सांगितलंय
क्यूब कसा असतो आणि क्यूब रूट कसा असतो. सिंपल गोष्ट आहे बघा. मी असं म्हटलं 2 चा क्यूब. 2 चा क्यूब काय 2 इंटू 2 इंटू 2 3 टाइम्स प्रॉडक्ट. त्याचा क्यूब म्हणजे हा. आणि मग आता 2 टू 4 4 टू 8 म्हणजे हा 8. म्हणजे द क्यूब ऑफ, इथं असं म्हणू आपण द क्यूब ऑफ, कुणाचा क्यूब 2 चा, क्यूब ऑफ 2 म्हणजे 2 चा क्यूब. क्यूब ऑफ 2 इज, ह्या 2 चा क्यूब काय आहे 8 इज 8. क्यूब ऑफ 2 इज 8. ह्या 2 चा क्यूब काय आला 8. मग जर 2 चा क्यूब 8 आहे तर 8 चं क्यूब रूट काय 2. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे ह्या 8 चं क्यूब रूट, क्यूब रूट ऑफ 8 इज 8 चं क्यूब रूट इज 2. व्हॉट इज दॅट 2. आता हे लिहिताना कसं लिहितात बघा. 2 चा क्यूब इथे लिहून दाखवतो याच्या समोर. 2 चा क्यूब 8. आता 8 चं क्यूब रूट लिहायचंय मला. मी कसं लिहिणार क्यूब रूट ऑफ 8 ह्याला असं लिहितात. जर इथं काही नसेल तर स्क्वेअर रूट होतं ते. इथं जर 3 टाकला ह्याच्यामध्ये म्हणजे क्यूब रूट ऑफ 8 आणि तो किती 8 चा क्यूब रूट 2. याला असं पण लिहिता येतं क्यूब रूट ऑफ 8. आठवत असेल बघा तुम्हाला, आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो 1/3 असेल तर थर्ड रूट म्हणजेच क्यूब रूट. बरोबर आहे. इथे जर 2 असतं तर स्क्वेअर रूट. इथे जर 4 असेल तर फोर्थ रूट. इथे जर 5 असेल तर फिफ्थ रूट. मग इथे 3 आला 1/3 म्हणजे क्यूब रूट. मग क्यूब रूट ऑफ 8. 8 चं क्यूब रूट किती हे 2 आहे. जमेल का बाळांनो हे निश्चितपणे. आता बघा बरं का, आता तुम्हाला जर समजा इथे दिलंय 8 च्या ऐवजी 8000 दिलंय. मग इथं पहिलं मी घेणार आहे एक्झाम्पल. फर्स्ट एक्सरसाइज बघा तुमचा प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये. प्रॅक्टिस सेट 3.3, प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये बघा. आता त्यांनी दिले फाइंड द क्यूब रूट ऑफ 8000. आता 8000 चं क्यूब रूट इथे मी पहिलं घेतो हे 8000. म्हणजेच तुम्हाला काय फाइंड करायचं असं बघा. हे 8000 आणि इथे 3 लिहावं लागेल. ह्याचं क्यूब रूट किती इथे विचारलं हे किती आहे. आता सिंपल वेनं काय करायचं अशा पद्धतीने त्याला डिवाइड करत चालायचं बघा. इथे 800 8000 घेतला. आता पहिलं हे चेक करायचं याला कशाने भाग जातोय सगळ्यात छोटा नंबर. तर मग इथे मला कळलं इथे 2 ने भाग जातो. मग बघा 2 4 जा 8 ह्याला भाग द्यायचा. 2 4 जा 8. आता 0 मग 2 0 जा 0 2 0 जा 0 2 0 जा 0 म्हणजे बघा 2 4 जा 8 2 0 जा 0 2 0 जा 0 2 0 जा 0. ओके. आता बघा नेक्स्ट. आता परत 2 ने जातो. मग 2 इंटू 2 2 जा 4 2 0 जा 0 2 0 जा 0 2 0 जा 0. ओके. परत 2 ने भाग जातो त्याला. मग बघा 2 1 जा 2 नंतर 0 0 0 0 0 0 2 0 जा 0 जा 0 जा. ओके. आता नेक्स्ट इथे आता बघा आता 1 ला जातोय का नाही. मग हे दोन एकत्र करायचे म्हणजे 2 5 जा 10 लक्षात. मग नंतर 2 0 जा 0 इथं आणि 2 0 जा 0 म्हणजे 500 झालं बघा. बरोबर आहे. आता परत 2 ने देऊ आपण. मग इथे 2 2 जा 4 एक उरला बघा. 2 2 जा 4 मधला एक उरला इथे दिला 10 झाले. 2 5 जा 10 आणि उरला 0 2 0 जा 0. आता नेक्स्ट इथे बघा 2 1 जा 2 नंतर 2 2 जा 4 2 2 जा 4 एक उरला इथे दिला. मग ते झाले 10 2 5 जा 10. आता 2 ने जाईल का बघा रे बाळांनो. 2 ने तर नाही जाणार कारण इथे युनिट प्लेसला 5 आलाय. तुम्हाला हे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीज माहित पाहिजे. त्या कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. देन हियर वी विल डिवाइड बाय 5 ने डिवाइड करू. मग बघा आता 5 1 जा 5 5 2 जा 10 इथं 12 आहे. इथं 5 2 जा 10 म्हणजे किती उरले 2 उरले इथे दिले. लक्षात घ्या 5 2 जा 10 12 मध्ये 10 गेले 2 उरले इथे दिले 25. मग इथे 5 5 जा 25. लक्षात घ्या 5 2 जा 10 2 इकडे दिले 5 5 जा 25. ओके. आता बघा नंतर 5 1 जा 5 5 5 जा 25 5 5 जा 25 आलं. आता नेक्स्ट इथे 5 1 जा 5 बघा 5 2 जा 10 2 उरले 5 5 जा 25 हे 25. आता 5 5 जा 25 आणि 5 टा उरला मग 5 1 जा 5. ओके. आता हे जे सगळे आहेत ना ते इथे लिहून घ्यायचे बघा 8000 च्या समोर. बघा 8000 चे तुकडे झाले त्याचे ते
फॅक्टर्स म्हणतात त्याला, फॅक्टर्स. आता हे जे फॅक्टर्स हे जे त्याचे तुकडे झाले ते इथे लिहून घेऊ आपण. मग 8000च्या समोर 2 into 2 into 2 बघा 1 2 3 टाइम्स, परत 2 2 2 आणखी 3 वेळा 2 2 2, त्याच्यानंतर 5 5 5 3 टाइम्स, नंतर इंटू 5 into 5 into 5 असं झालं. आता काय करायचं बाळांनो इथे ज्यावेळेस आता हे फक्त 8000चं हे आलंय, आता आपण काय लिहिणार आहे त्याचं क्यूब रूट लिहिणार आहे. मग मी असं लिहितोय बघा, क्यूब रूट ऑफ 8000. बघा अगोदर इथं मी त्याला ही टोपी घातली होती का क्यूब रूटची, नाही, मी फक्त 8000 ठेवलं, मग हे पूर्ण आलं. आता ज्यावेळेस मी त्याचं क्यूब रूट घेणार आहे, क्यूब रूट ऑफ 8000, त्यावेळेस कसं करणार ह्याला क्यूब रूट मध्ये, तर इथे लक्षात घ्यायचं ह्या 3 3चा एक गट करायचा, कारण क्यूब रूट आहे ना. मग क्यूब रूट मध्ये ह्या तिघांपैकी एक जण पुढे येतो, ह्या तिघांपैकी एक जण आणि ह्या तिघांपैकी एक जण, असं. मग दॅट इज क्यूब रूट. मग बघा हे 3 त्याच्यातला एक आला, ह्या 3 मधला एक घ्यायचा, हे तिघ आहेत त्यातला एक आला बघा. 2 जे आहे 3 टाइम्स त्यातला एक घेतला, इथे 2 जे आहे 3 टाइम्स त्यातला एक घेतला, इंटू आता 5 5 5 3 टाइम्स आहे त्यातला एक घ्या, म्हणजे इंटू 5. आता बघा बरं, 2 2 जा 4, 4 5 जा 20, दॅट इज 20. म्हणजेच आपल्या लक्षात आलं पाहिजे आता क्यूब रूट ऑफ 8000, लक्षात घ्या 8000चं क्यूब रूट किती 20, त्याला असं लिहू शकतो आपण 8000 त्याचं क्यूब रूट आणि हे किती आहे 20, लक्षात राहील. मग इथं म्हणता येईल आपल्याला क्यूब रूट ऑफ 8000, 8000चं क्यूब रूट इज 20. जमेल ना. चला पटपट कॉपी करून घ्या फास्ट. Now students see here, now we have to take this one, find the cube root of 343. आता हे 343चं क्यूब रूट फाइंड करायचं. चला तर मी इथे आपण 343 घेऊन टाकूया. आता ह्याच्यात चेक करा, ह्याला 2 ने भाग जातोय का, नाही, 2च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये येत नाही. 3 ने बघा, 4 + 3 7, 7 + 3 10, म्हणजे ह्याची सम किती आली 10, म्हणजे 3 ने भाग जात नाही. मग 2 ने नाही, 3 ने नाही, 4 ने नाही जाणार, 5 ने पण नाही जाणार. आता 7 ने बघू आपण, 7 ने जातोय का बघा, 7 3 जा 21, 7 4 जा 28, म्हणजे 7 4 जा 7 चौक 28, किती उरले इथे 6 उरले, 6 इथे दिले बघा, मग हे 63. 7 9 जा 63. आता 7 चा किती मध्ये बसेल ना, 7 7 जा बघा, 7 7 जा 49. ओके. आता नेक्स्ट 7 1 जा 7. म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा, या 343 चे 3 फॅक्टर्स मिळाले. 343 चे फॅक्टर बघा 1 2 3, म्हणजे पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा फॅक्टर. पण इथे आपण क्यूब रूट लिहिलंय केला नाही, मग आता आपण क्यूब रूट घेणार आहे. नाउ सी क्यूब रूट ऑफ 343 दॅट इज इक्वल्स टू व्हॉट इज दॅट, या तिघांपैकी आपल्याला एक जण घ्यायचा, एक, म्हणजे ज्यावेळेस 343 होतं ह्याचे फक्त फॅक्टर, ज्यावेळेस ह्याला ही टोपी लावली आपण क्यूब रूटची, तर त्याचं काय आलं 7. कळलं हा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा 512. इथे घेतो मी 4th क्वेश्चन, -512. आता मायनस बद्दल मी नंतर सांगतो तुम्हाला तर माहिती आहे मायनसचं जो निगेटिव्ह नंबर असेल त्याचं क्यूब रूट पण निगेटिव्ह येतं, बरोबर, म्हणजे त्याला मायनस आहे. पहिला आता ह्याचे फॅक्टर्स काढून घेऊ आपण. मग आता 512 चे बघा बरं कसे येतील फॅक्टर्स. 512 पॉझिटिव्हच घ्यायचं सुरुवातीला. आता बघा 2 2 चा 4 एक उरला, 2 5 जा 10 एक उरला, 2 6 जा 12. आता इथे बघा 2 1 जा 2, इथे 2 2 जा 4 एक उरला, 16 झाले, 2 8 जा 16, परत 2 ने जातो बघा, 2 6 जा 12 आणि इथे 2 4 हे बघा 2 6 जा 12, 22 12 आणि इथं 22 8 असं झालं. आता इथे 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4, परत 2 ने, 2 1 जा 2 एक उरला, 2 1 जा 2 एक उरला, इथे दिला 12, 2 6 जा 12, नंतर 2 किती 16, 2 8 जा 16, नंतर 2 4 जा 8, नंतर 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि लास्टचं बघा असं राहिलंय. आता लास्टला इथे 2 येईल बघा, इथे 2 1 जा 2, म्हणजे 2 1 जा 2 आलं ते. जमेल कळालं बघा बरं, लास्टचा इथे तुम्हाला थोडंसं कळायला प्रॉब्लेम येईल. 2 1 जा 2, म्हणजे ह्याचे फॅक्टर्स कसे आलेत आता मी इथे लिहितो बघा. -512 ह्याचे फॅक्टर्स बघा, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 टाइम्स झाले 2, म्हणजे इथे 9 वेळेस आले. 2 सेकंड, थर्ड, 4 5 6 7 8 आणि 9 बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळेस हे 2 जे आले ते मी ह्याच्या समोर लिहिले. अगोदर इथे मायनस देऊ नका, तसंच ठेवा. ओके. आता बघा, आता इथे म्हणायचं क्यूब रूट कुणाचं 512चं. तर आता जर क्यूब रूट घेतलं तर काय येईल बघा, मग
इथे जर क्यूब रूट घेतलं याचं तर ह्या तिघांपैकी एक जण येईल, ह्या तिघांपैकी एक आणि ह्या तिघांपैकी एक. म्हणजे बघा ह्यांच्यातला एक घेतला, ह्याच्यातला एक घेतला आणि लास्टचा ह्याच्यातला एक घेतला. कळलं? आता बघा 2 2 2 3 आले ते, म्हणजेच काय येईल मग 2 2 जा 4 4 2 जा 8 8 आलं. पण आता इथं आपण पॉझिटिव्ह घेतलं तर आपल्याला ऍक्च्युली दिलं काय निगेटिव्ह. आता मी जे ओरिजिनल उत्तर पाहिजे त्याचं आन्सर ते घेतोय, क्यूब रूट ऑफ -512. जर -500 ह्याला हे क्यूब रूट ऑफ इथे प्लस होतं, आता मी मायनस घेतोय जे ऍक्च्युअल आपलं हे आहे. सुरुवातीला प्लस देऊन सोडवायचं आणि शेवटचं त्याला मायनस देऊन टाकायचं. काही मुलं विसरतात इथे द्यायला मायनस. आता निगेटिव्ह बघा, क्यूब रूट ऑफ दिस मायनस, तो किती क्यूब रूट इथे 8 आलाय. पण जर क्वेश्चन मध्ये जर मायनस तर आन्सर मध्ये पण मायनस, म्हणजे -8. जमेल का बाळांनो? चला तर मग आता तुम्हाला आता मी इथे 5 क्वेश्चन्स देणार आहे, त्याचे क्यूब रूट तुम्हाला फाइंड करायचे. ओके, अशाच पद्धतीने फाइंड करायचे क्यूब रूट. चला पटपट हे पहिलं कॉपी करून घ्या. चला तर बाळांना ते पटपट कॉपी करा. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग. आता ह्याची क्यूब रूट फाइंड करायची. कसं? हे 64 ला असं ह्याच्यात लिहायचं इथे, असं 64 ला इथे लिहायचं आणि मग बघायचं त्याला 2 ने भाग जातो का अगोदर. 2 ने नाही गेला 3 ने देऊन बघा, 3 ने नाही गेला 5 ने द्या, 5 ने नाही गेला 7 ने, असं चेक करायचं. आता 2 ने जातो इथं, मग लगेच 2 3 जा 6 आणि त्यानंतर 2 2 जा 4, परत ह्याला असं असं देत देत पुढे जायचं. मग ह्याच्यातले हे सगळे ह्याच्या समोर लिहायचे आणि क्यूब रूट घेताना इथे टोपी लावली की ह्याच्यातले तिघांपैकी एक एक जण बाहेर लिहायचं. कळलं? तसंच इथे 5 ने भाग जाईल. इथे तुम्ही चेक करायचं 3 ने जातोय की 4 ने. इथे मात्र 729 ला, ह्याच्यात लक्षात घ्या 729 ला 2 ने 3 ने 4 5 कोणीच जाते, मग 7 ने भाग देऊन बघायचं 7 ने जातोय का चेक करायचं. ओके, सॉरी 3 ने जातोय, ह्याला 3 ने चेक करा. 9 + 2 11 + 7 18. सॉरी हा, तर ह्याला 3 ने भाग जाईल. मग 3 ने देत चला पुढे कशाने भाग जातो ते चेक करायचं, त्यातले 3 पैकी एक जण घ्यायचा. ओके, चला तर आता पटपट ही कॉपी करून घ्या आणि हा होमवर्क उद्या मला कंप्लीट करून पाहिजे. त्याचे मी आन्सर्स तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये टाकणार आहे. ओके, राईट फास्ट.